तर हे बघा असं कोळपा घालतात म्हणजेच भरती या. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही चाललोय आमच्या नदीकडे शेताकडं. तर आम्ही तिथं जाऊन काय करणार आहे तुम्हाला दाखवतो, त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर हा बघा पप्पू खत घेतलाय आणि मी पाण्याची पिशवी घेतली आहे. तर व्हिडिओमध्ये आज इंटरेस्टिंग काय ते तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर आई आणि बाबा आमचे गेलेत पुढं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. आमच्या शेताकडच्या वाटाणा खूप अडचणीमध्ये आहेत, तुम्हाला दाखवतो. तर आम्ही आज चाललो आहे आमच्या शेताकडं. गावाकडे येण्याची मजाच खूप वेगळी असते. हा बघा मोबाईलमध्ये काय मोबाईलमध्ये बिझी असते, तेव्हा बघेल तेव्हा. तर ही बघा आमची आई आहे, कशी आहे. ती म्हणते की हातीत काठी घेऊन चालते, तर असं चालायला लागते. आणि मी पण चाललोय. तर ही माझी आई आहे, आजी नाही आहे, ही माझी आई. तर मित्रांनो हे बघा इकडनं सुरू झाली आमच्या गावाकडची शेती. हे बघा हे चालले बा आमच्या आई, आणि तिकडे पुढे चालले ते आमचे बाबा आहेत. हे बघा मिरच्या कशा आहेत. लवंगी मिरची झाडं मोठी झालीत आता खूप. हे बघा ताकद दाखवायला. ह्याला मला डोक्यावर घे तर नको, तो काय म्हणतोय बॉडी बिल्डर आहे, खांद्यावर घेऊन जातो. आणि ह्याला मी दे माझ्याकडे घेतो म्हटलं, तर मुद्दामून आपल्याकडे घेतलाय. तर मित्रांनो मागच्या एका तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलो आमच्या लवंगी मिरची झाडं, ती छोटी छोटी होती. तर हे बघा आता एवढे मोठी मोठी झाडं झालेत, एवढ्या उंचीला मस्त झालेत एक नंबर. आणि इकडं सगळीकडे बघू शकता तुम्हाला लवंगी मिरची झाडं दिसते. आणि आता ह्याला फुलं लागायला सुरुवात झाली. तर मित्रांनो हे बघा आम्ही बीन्स पण लावलेत आमच्या शेतामध्ये. त्याच्या अगोदर मी तुम्हाला आमची केळीची झाडं दाखवतो. आम्ही आमच्या शेतीच्या साईडला ना नदीच्या किनारी केळीची झाडं लावलेत. त्याला एक घड आला बघा, ही पण खायला खूप गोड आहे. पलीकडं पण केळीची झाडं आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे आमच्या गावाकडे जास्त प्रमाणात पीक केलं जातं. म्हणजे हे बीन्स आहेत, ह्याला एवढं उंच झालेत बघा. अजून याला फुलं वगैरे किंवा हे लागले बीज लागले नाही, पण ह्याला ऑलमोस्ट घालून 1 महिना झालेला आहे. सगळीकडे आपला बिझनेसच आहे. तर तुम्हाला ही आपली शेती बघून कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आपला पूर्ण व्हिडिओ असणार आहे आपल्या शेती, म्हणजे मी पूर्ण शेती दाखवणार आहे काय काय केलं आहे आपल्या शेतीमध्ये, त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर मंडळींनो हे काय आहे ओळखला काय, तर ह्याला आमच्याकडं कोळपा म्हटलं जातं आहे. हा कोळपा कशासाठी यूज करतात, तर आपल्याला जो बिनीस घातलेला आहे ना इकडं, त्या बिनीसाला आपण भरती घालतोय, म्हणजे भर घालतोय मातीची ह्याच्या साह्यानं. तर तुमच्याकडे ह्याला काय मला कमेंटमध्ये सांगा. आणि आज आम्ही कोळपा वाटणार आहे आमच्या बिनीसांना, हे बघा. तर ह्याला 3 असे हे असतात, म्हणजे आपण काय म्हणतो तुमच्याकडे काय मला सांगा. तुमच्याकडे ह्याला दात 1, 2, 3 असतात. ह्याच्या साईडच्या दोन्ही ह्यानं माती आतपर्यंत फुल जात आहे आणि वर माती म्हणजे लूज होते, सुट्टी होते, त्याच्यामुळं बिनीसांना भरती मिळते. तर आपण हा कोळपा कसा घालतात ते बघू चला. तर हे बघा असं कोळपा घालतात म्हणजेच भरती. हे असं घातले बघा पूर्ण. आणि हे असं 2 जण म्हणून वळायला लागतंय. बैलांनी जर केलं तर सगळं हे तुटतंय, कारण नाजूक झाडं असतात त्याची, त्यामध्ये तुटतंय. म्हणून माणसांना भरती घालायला ही मदत होते. हे बघ. तर मित्रांनो आम्ही कोळपा वळायला तयार आहे. हे बघा असं तिकडं आमचा तात्या आहे, तो पकडतोय आणि इकडं आम्ही दोघांनी असं पकडलंय. तर चला कोळपा ओढूया. सो मित्रांनो आमचं कोळपा घालून झालेला आहे, बघू शकता माझी अवस्था काय झालं आहे. आणि हे बघा आता बसलो मी पाणी प्यायला, माझी हालत काय झाली बा. त्या हसायला होते आमचं पप्पा, आजोबा नाही पप्पा. हे बघायला अशी खंती केली जाते भर. तर आमचं सगळं झालं एवढं गादा पूर्ण करून. हे बघा व्हिडिओ काढणार कोण नसल्यामुळं त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकलो नाही कसं कोळपा घालतात ते. कारण कोळपा धरायला
आणि मागं एक थांबायला 3 जण लागतात, त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकलो नाही. हे बघा, हे अशी भर मिळते त्याला. हे बघा, हे बघा, हे दमलेत, बसलेत पाणी प्यायला. हे बघा, पाणी काय का?